श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती आपण कोणत्या आपल्याला परवडतील तर अशा वस्तूंची खरेदी करू शकतो। सोन्या चांदीची खरेदी करणे तर हे प्रत्येकाला परवडत नाही आणि म्हणूनच आपण सोने खरेदी नाही केले तरी चालेल, परंतु 2 रुपयाची, 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची वस्तू आपण नक्कीच खरेदी करू शकतो। तर अशा कोणत्या वस्तू असणार आहेत ज्या आपण खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होईल, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 24 ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो बनत आहे, त्यामुळे आवर्जून या दिवशी काही वस्तूंची खरेदी जी आहे तर ती आपल्याला करायची आहे। आपल्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम असतात, मग हे प्रॉब्लेम आर्थिक असतात, शारीरिक असतात, मानसिक असतात। ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह तारे तर यांना विलक्षण महत्त्व आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर गुरुपुष्य योग तयार होतो आणि हा योग कार्यसिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो। गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो। त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले जाते। नक्षत्रांचा राजा या पुष्य नक्षत्राला म्हटलं जातं। या योगावरती जर आपण काही गोष्टी खरेदी केल्या तर हे अत्यंत शुभ मानले जाते। या योगावरती आपण काही वस्तू खरेदी कराव्यात तर असे शास्त्र सुद्धा सांगते। या दिवशी सोने खरेदी केले जाते। असे म्हटले जाते की गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केलेले सोने मोडण्याची कधीही वेळ येत नाही। त्याचप्रमाणे या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करतो, ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते मिळतच असते, कारण या ज्या गोष्टी आहेत तर त्या कधीही फेल जात नाहीत आणि म्हणूनच या योगावरती काही वस्तू या आवर्जून खरेदी केल्या जातात। प्रत्येकाला परवडतील अशा वस्तू आपण खरेदी करू शकतो। आता या वस्तू कोणत्या आहेत तर हे आपण पाहूया। सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद। तुम्हाला जरी महागड्या वस्तू खरेदी करणे शक्य झाले नाही, सोने खरेदी करणे शक्य झाले नाही, तरी हळद जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, आपण आपल्या उंबरठ्याला सुद्धा हळदीचे लेपन करतो, ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये कितीही हळद असू द्या, परंतु गुरुपुष्यामृत योगावरती थोडी का होईना हळद जी आहे तर ती खरेदी करून घरी आणायची आहे। त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही या दिवशी धने खरेदी करू शकता। जे अख्खे धने आहेत, आपल्या घरामध्ये धने असतात, परंतु गुरुपुष्यामृत योगावरती थोडे का होईना धने खरेदी करून घरी आणावेत। 10 रुपयाचे, 20 रुपयाचे धने तुम्ही खरेदी करू शकता। हे धने एका वाटीमध्ये आपल्याला देवी लक्ष्मी समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला या धन्यांची पूजा करायची आहे। यानंतर हे जे धने आहेत तर यातील 2-2 धने कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत। बाहेरच्या व्यक्तींना द्यायचे नाहीत, तर आपल्या घरातील जेवढे लोक आहेत त्यांनाच द्यायचे आहेत आणि उरलेले धने जे आहेत तर ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून सुद्धा ठेवू शकता। धने जे आहेत तर ते प्रत्येकाला परवडतील असे आहेत। यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही या दिवशी कवडी जी आहे तर ती खरेदी करू शकता। तुम्ही जर कवडी खरेदी करणार असाल तर 5-7 अशा संख्यांमध्ये कवडी खरेदी करा। कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। कवड्या या धनदायक सुद्धा मानल्या जातात। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या कवड्यांची खरेदी करा, कारण पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते। परंतु तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही पांढऱ्या कवड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा खरेदी करू शकता। आपण आपल्या मुख्य दरवाजावरती कवड्यांचं तोरण सुद्धा लावू शकतो। शक्य असेल तर तुम्ही कवड्यांचं तोरण सुद्धा गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे विड्याची पाने जी आहेत तर ती तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता आणि आपली जी कुलदेवी आहे तर कुलदेवीला आपण विडा जो आहे तर तो आवर्जून या दिवशी अर्पण केला तरी चालेल। 2 विड्याची पाने व्यवस्थित असलेली, त्यावरती आपल्याला 2 लवंगा ठेवायच्या आहेत, 1 वेलची ठेवायची आहे, 1 सुपारी ठेवायची आहे। असा विडा आपण गुरुपुष्यामृत योगावरती कुलदेवीला लक्ष्मी मातेला अर्पण करू शकतो आणि पुन्हा यातील ज्या लवंगा आहेत तर त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि उरलेले जे साहित्य आहे तर ते विसर्जित करू शकता। विड्याची पाने खरेदी करणे हे सुद्धा प्रत्येकाला परवडणारे आहे। यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी तुम्ही तांदूळ जे आहेत तर ते खरेदी करू शकता। थोडेसे तांदूळ खरेदी करा।
हे तांदूळ घरी आणून एका प्लेटमध्ये देवघरासमोर आपल्याला ठेवायचे आहेत आणि या तांदळांची पूजा करायची आहे। यानंतर आपल्याला यातील 5 ते 7 तांदूळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून किंवा एका लाल कागदामध्ये बांधून तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल। तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता। त्याचप्रमाणे आपण अजून कोणती वस्तू खरेदी करू शकतो? अत्यंत महत्त्वाची वस्तू ती म्हणजे कमल बीज म्हणजे कमळाचे बी। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होण्यासाठी, तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी कमळाचं बी तुम्ही या दिवशी घरी आणू शकता। या वस्तूमुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, आपल्या घरामध्ये पैसा टिकेल। कमळाचे जे फूल आहे तर ते धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहे। माता लक्ष्मी जी आहे तर ती कमळाच्या फुलावरती विराजमान आहे। त्याचप्रमाणे कमल बीज म्हणजे कमळाचं बी तर हे माता लक्ष्मीचे आसन आहे। त्यामुळे नक्की तुम्हाला जर कमळाचे बी मिळाले तर तुम्ही खरेदी करू शकता। कमळाच्या फुलाला जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच कमळाच्या बीला म्हणजेच कमल बीजला सुद्धा महत्त्व आहे। आता आपल्याला काय करायचं आहे? कमल बीज जे आहे तर ते घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे, एक दिवा लावून घ्यायचा आहे। दिवसभरामध्ये कधीही तुम्ही या गोष्टी करू शकता, या वस्तू घरी आणू शकता। तर दिवा वगैरे लावायचा, स्वतःला बसायला आसन घ्यायचं, त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तांदळाचं स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ तयार करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे? दुसरी एक प्लेट घ्या किंवा तामण घ्या, त्यामध्ये हे कमळाचं बी ठेवायचं आहे। त्याला व्यवस्थित आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने, तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता। आणि आपल्याला आपण जे स्वस्तिक तांदळाचं काढलेलं आहे किंवा अष्टदल कमळ काढलेलं आहे तर त्यावरती बरोबर मध्यभागी हे बी आपल्याला ठेवायचं आहे आणि याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला त्या कमल बीजाची पूजा करायची आहे। त्यानंतर एक वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे, एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि आपली जी काही पैशासंबंधी धनासंबंधी इच्छा आहे तर ती माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे। थोडा वेळ आपल्याला हे असंच प्लेटमध्ये राहू द्यायचं आहे। त्यानंतर एक लाल कापड घेऊन त्यामध्ये हे कमळाचं बी बांधायचं आहे। यासोबत आपल्याला आवर्जून एक काळी मिरी जी आहे तर ती सुद्धा बांधायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही पोटली जी आहे तर ती लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि यानंतर ही पोटली उचलून आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला उजव्या बाजूला बांधा किंवा डाव्या बाजूला ही पोटली बांधायची आहे। त्यामुळे काय होणार आहे? लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाईल आणि काळी मिरी आपण सोबत बांधल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे, वाईट बाधा आहे तर ती सुद्धा नष्ट होईल। त्यामुळे तुम्ही कमळाचं जे बी आहे तर ते गुरुपुष्यामृत योगावरती नक्कीच खरेदी करू शकता, ज्यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल। त्यानंतर आपण दिवाळी जी आहे तर ती लवकरच आता येणार आहे, तर दिवाळीसाठी ज्या वस्तू लागतात तर त्या वस्तूंची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। तुम्हाला शक्य असेल तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती घरी आणा। त्यामध्ये आहे माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही आणू शकता, चांदीचा शिक्का आणू शकता, लक्ष्मीची पावले आणू शकता, चांदीची पावले, तांब्याची पावले, तुम्हाला जर शक्य असेल तर तशी पावले, चांदीचं निरंजन आणू शकता, श्रीयंत्र आणू शकता, त्याचप्रमाणे कमळगट्ट्याची माळ आणू शकता। तुम्ही चांदीचा कलश सुद्धा खरेदी करू शकता। यानंतर तुम्ही कुबेर यंत्र जे आहे तर त्याची खरेदी करू शकता। देवघरामध्ये घंटी नसेल तर ती खरेदी करा। गजलक्ष्मी, दक्षिणावर्ती शंख, गोमती चक्र, कासव, आपल्या मुख्य दरवाजावरती लावण्यासाठी मेटलचं स्वस्तिक चिन्ह, तर अशा वस्तू ज्या आहेत तर या वस्तू दिवाळीमध्ये आपल्याला लागतात आणि याची सुद्धा खरेदी तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती नक्कीच करू शकता।